नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. आंबा घाटात ट्रकच्या केबिनला आग, कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये घडला प्रकार, स्थानिकांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. रायगड जिल्ह्यात मान्सूनच्या हलक्या सरी, महाडसह अनेक भागात पावसाची हजेरी, उष्णतेच्या उकाड्यापासून दिलासा. आस्था नदीतील गाळ काढण्याच्या कामावरून वाद, सचिन धाडवे विरुद्ध ऋषिकेश मोरे आमने सामने. आणि श्री क्षेत्र टेरव येथे गोंधळ सोहळा, भवानी मातेचा मंगलमय उत्सव संपन्न, पारंपरिक पद्धतीने गोंधळाचे आयोजन. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यासह महाड तालुक्यात अखेर मान्सूनच्या हलक्या सरींनी हजेरी लावली असून उष्णतेच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. महाड, इंदापूर, पोलादपूर आणि माणगाव परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. उकाडा आणि दमट हवामानामुळे दैनंदिन जीवनावरही परिणाम होत होता. मात्र मान्सूनच्या आगमनानंतर वातावरणात सकारात्मक बदल जाणवत असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. पावसाच्या सरींमुळे तापमानात घट झाली असून परिसरात आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय. दरम्यान शेतकरी वर्गही पावसाच्या प्रतीक्षेत होता. या सरींमुळे शेती कामांना काही प्रमाणात गती मिळण्याची आशा व्यक्त केली जाते. रायगड जिल्ह्यात मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह दिसू लागल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे. रत्नागिरी नागपूर महामार्गावरील आंबाघाट परिसरात शनिवारी पहाटे कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या केबिनला आग लागल्याची घटना घडली. मात्र महामार्ग पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रक जयगड येथून 31 टन कोळसा घेऊन सातारा जिल्ह्यातील उमरजकडे जात होता. पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या दरम्यान आंबा घाटातील गणेश मंदिराजवळ ट्रकच्या केबिनमध्ये ओव्हरहिटिंगमुळे वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, साखरपा पोलीस, देवरुख नगरपंचायतचे अग्निशमन दल तसेच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून ट्रक सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला. सध्या आंबा घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असून या घटनेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होतीये. रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा पारंपरिक गोंधळ सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर बुधवारी सकाळी 11:30 वाजता हा धार्मिक सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. भवानी माता ही महाराष्ट्रासह अनेक कुळांची कुलस्वामिनी मानली जाते. सुख, समृद्धी, सौभाग्य आणि आरोग्य प्रदान करणारी तसेच भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी देवता म्हणून तिची श्रद्धेनं पूजा केली जाते. देवस्थानातील पुजाऱ्यांनी विधिवत पूजेची मांडणी आणि घटस्थापना केल्यानंतर मानकरांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. यानंतर दिवट्या पाजळून घटाभोवती प्रदक्षिणा घालत पारंपरिक गोंधळ सादर करण्यात आला. विशेष म्हणजे परंपरेनुसार हा गोंधळ गोंधळी समाजाकडून नव्हे तर टेरव गावातील कदम बांधवांनी सादर केला. पूजा अर्चा आणि धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या मंगलमय सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले होते. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित सर्व भाविकांचे आभार मानत आई भवानीचा उदो उदो असा जयघोष केला. खेड तालुक्यातील आस्था येथील नदीतील गाळ काढण्याच्या कामावरून वाद निर्माण झाला. शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांनी या कामातून मोठ्या प्रमाणावर वाळू गायब झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे गाळ काढण्याचे काम करणाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत काम नियमानुसार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी केल्याचा दावा केला. पाहुयात हा विशेष रिपोर्ट. खेड तालुक्यातील कांदोशी, हुंबरी, सवेणी, आस्तान आणि मुसाड या ठिकाणी नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र आस्तान येथील कामावरून आता वाद निर्माण झालाय. शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांनी आस्तान नदीपात्राची पाहणी केल्यानंतर गंभीर आरोप केले आहेत. आस्था नदीतला गाळ काढत असतेवेळी गाळासोबतच या ठिकाणी असलेली वाळू आज गायब झालेली आहे आणि याची संपूर्ण चौकशी जलव्यवस्थापन कमिटीचा सदस्य म्हणून होणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही नक्की लावणार आहोत. आणि या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे.
गाळ संपूर्ण गाळ त्यांनी नदीच्या बाजूलाच दगडगोटा मोठा आहे तो बाजूलाच काढून ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी ह्या आमच्याकडे आलेल्या आहेत आणि दादांच्या आदेशानं त्याची आज आम्ही या ठिकाणी पाणी करायला आल्यानंतर या ठिकाणी निदर्शनामध्ये येत आहे की नदीचा फक्त वाळू काढण्यासाठी यांनी फायदा करून घेतलेला आहे आणि स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी घेऊन त्यांनी विविध प्रकारच्या बातम्या माध्यमातून या ठिकाणी लावलेल्या आहेत. सचिन धाडवे यांच्या म्हणण्यानुसार नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा उपयोग वाळू उपशासाठी करण्यात आल्याचा संशय आहे. नदीतील वाळू मोठ्या प्रमाणात गायब झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच नदीपात्रातून काढलेला गाळ आणि दगड शेतजमिनीच्या परिसरात टाकण्यात आल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संबंधित बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र या आरोपानंतर ऋषिकेश मोरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली आहे. आज आम्ही आस्तनगावच्या नदीमध्ये आहोत, जे पर्यामध्ये जिथे गाळ काढण्याचं काम चालू आहे. आणि मी गेल्या वेळीच आपल्याला बातमीद्वारे आपल्याला दाखवलं होतं की कशा पद्धतीनं उत्तम पद्धतीने इथं गाळ काढलं गेलंय. आणि ज्यामुळे गाळ काढल्यामुळे आपण बघाल की आजूबाजूच्या नदीतून म्हणजे आजूबाजूच्या जमिनीतून जे जमिनीची धूप होत होती बाजूची, ती धूप होण्यापासून आम्ही थांबवलंय, जेणेकरून नदीचा प्रवाह कुठेही उलटा सुलटा फिरू नये व सरळ प्रवाह जावा आणि लोकांच्या शेतजमिनी वाचाव्यात, ह्यासाठी केलेला निव्वळ आमचा प्रयत्न होता. आणि त्या पद्धतीने आपण बघाल की लोकांच्या बऱ्याचशा जमिनी वाचलेल्या, लोकांची शेती वाचलेली आहे. लोक आशीर्वाद देत आहेत की ज्यांची शेती वाचले, जमिनी वाचल्यात. आज लोकांना स्वतःची तेवढी त्यांना परवडत नव्हतं की एवढा गाळ काढून नदीचा प्रवाह सुरळीत करून आपल्या स्वतःच्या शेतजमिनी वाचाव्या. पण मृदू आणि जलसंधारण विभागाशी आम्ही संपर्क केल्यानंतर, त्यांच्याशी सततचा पाठपुरावा केल्यानंतर हा गाळ काढण्याचा कार्यक्रम केला. आज हा कार्यक्रम केल्यानंतर इथे कुठल्याही प्रकारचं रेतीचं किंवा ह्याची चोरी कुठलीही प्रकारची झाली नसताना सुद्धा काही समाजकंटक दलाल जे स्वतः रेतीचोर आहेत, असे रेतीचोर येऊन इथे प्रयत्न करत होते की काही आपल्याला चोऱ्या करायला मिळतील का, पण त्यांना अशा पद्धतीच्या चोऱ्या करायला मिळाल्या नाहीत. आणि मग त्या दलालांचा एक मोठा दलाल म्होरक्या जो तालुक्यातून इथं येतो आणि सांगतो इथं रेती चोरी होते, शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्या दलालाला एवढंच बोलायचं आहे, एक तरी शेतकरी असा उभा करून दाखव तुझ्यात हिंमत असेल तर, किंवा इथल्या गावातले काही तू जे समाजकंटक उभे केले होतेस, अरे तुझ्या मागे उभे असलेले सगळेच रेतीचोर, सगळे रेतीचोर मिळून आणि हा रेतीचोरांचा म्होरक्या हे लोक येऊन लोकांना सांगतात की इथं रेती चोरी होते. थोडी तरी लाज लज्जा शरम काहीतरी वाटायला पाहिजे होतं की एवढं चांगलं पवित्र काम सुरू असताना त्या कामाला बदनाम करायचं आणि लोकांच्या मनामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा. बरे हे करणारे कोण? स्वतःच रेतीचोर. आपण त्या काही बातम्या जर काही दिवसापूर्वी आलेली बातमी जर नीट पाहिली तर त्यामध्ये लक्षात येईल, बाकी मागे उभे असलेले सगळे रेती माफिया, सगळे चोर उभे आहेत आणि हे सांगतात की रेती चोरी होते. आम्हाला आता सरकारला आणि शासनाला हेच आव्हान द्यायचं आहे, 100% इतर ठिकाणी रेती चोरी होते, इतर ठिकाणी चोरी होते. आता ही सगळी रेती चोरीवरती शासनाने कारवाई करायची आहे. ज्या चोरांना वाटतं ना की रेती चोरी होते, जे स्वतःच रेती चोर आहेत, त्या चोरांवरती कारवाई झालीच पाहिजे. कारण त्यांनी ज्या ठिकाणी इतर ठिकाणी जी रेती काढलेली, आजूबाजूला जी रेती काढतायत, ह्या सगळ्या अड्ड्यांवरती प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे. जर प्रशासनाने कारवाई नाही केली तर आम्ही ह्याच नदीत बसून उपोषण करणार आहोत. आणि हे जे आरोप केले त्यांना खुलं आव्हान आहे, खरं थोडी तरी हिंमत असेल ना तुमच्यामध्ये, तर कुठल्या शेतकऱ्याचे नुकसान झाले हे आम्हाला दाखवा. तुम्ही सिद्ध करून दाखवा की एखाद्या शेतकऱ्याची इथं नुकसान झालेली आहे म्हणून. तुमच्यात हिंमत नाहीये तेवढी सिद्ध करण्याची, कारण कुठल्या शेतकऱ्याची मुळात नुकसानच झालेली नाही. पण तुमच्यासारख्या चोरांच्या पोटात दुखायला लागलं म्हणून आज येऊन इथे एखाद्या कामाची बदनामी करताय आणि एखाद्या झालेल्या कामाबद्दल तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लोकांमध्ये नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करताय. तुमची कुंडली आम्ही काढायला गेलो ना तर बरंच काय निघल. तुम्ही स्वतः रेतीचोर, जो मोरक्या बाहेरचा येतो दलाल, टक्केवारी खाणारा, त्याचा स्वतःचा भाव रेल्वेमध्ये गँगमन आणि तो रेती माफिया, हे सगळं बाहेर काढायला गेलो ना तर सगळ्यात लक्षात घ्या, सगळ्यात अंगलट तुमच्या येणार आहे. पण आम्ही काय बोलत नाही. आमच्या विभागातला एक आहे खरकट्या, जो लोकांचं खरकट म्हणजे तुम्हाला सांगतो टक्केवारी खाणारा मोरक्या, आणि जी काय उरलेली टक्केवारी असते
तो खरकटा जमा करून खाणारा तो महेश मोरे, त्या महेश मोरेचा संबंध काय? अरे स्वतः घरात राशन खायचे वांदे आणि तू लोकांच्या कामावरती इथे येऊन टीका करतोस. स्वतःचं गाव किती सुधारलंयस? इथल्या कामावरती दलाली करून पोट भरणारा तू, अरे तुझी तेवढी लायकी आहे का की तू आमच्या कामावरती टीका करणार किंवा इथल्या झालेल्या कामावरती टीका करणार? तुम्ही सगळे दलाली खाऊन पोट भरलेली माणसं, आज इथं दलाली खायला भेटत नाही म्हणून इथे येऊन आम्हाला तुम्ही इथल्या भागावरती टीका करताय. ज्या गोष्टीचे आरोप केलेले आहेत ना, खरंच राजकारणात असाल ना तुम्ही, तर ती रेती चोरी झालेली सिद्ध करून दाखवा, शेतकऱ्यांचे नुकसान झालेली सिद्ध करून दाखवा. एकतरी शेतकरी उभा करून असा दाखवा ज्याचे नुकसान झाले. जर तुम्ही उभा केलात तर आम्ही तुम्हाला मानू, नाही तर तोंड काळं करून इथून निघून जा. खुला चॅलेंज आहे, खुला चॅलेंज तुम्हा लोकांना. धन्यवाद. ऋषिकेश मोरे यांच्या म्हणण्यानुसार नदीतील गाळ काढण्यामागील उद्देश हा नदीचा प्रवाह सुरळीत ठेवणे आणि शेतजमिनींचे होणारे नुकसान टाळणे हा होता. गाळ काढल्यानंतर नदीकाठच्या जमिनींची धूप कमी होणार असून अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यासोबतच ऋषिकेश मोरे यांनी सचिन धाडवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर वैयक्तिक आणि प्रखर शब्दांमध्ये आरोप देखील केले आहेत. तसेच वाळू चोरी किंवा शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगत आरोप करणाऱ्यांनी पुरावे सादर करावेत असं आवाहन देखील त्यांनी दिलं आहे. एकीकडे वाळू चोरी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचे आरोप तर दुसरीकडे हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा दावा. अशा परस्पर विरोधी भूमिका समोर आल्याने आस्थान येथील गाळ काढण्याचे काम चर्चेचा विषय ठरले आहे. या प्रकरणात प्रशासन किंवा संबंधित विभागाकडून अधिकृत चौकशी झाल्यानंतरच नेमके सत्य समोर येणार असून आता सर्वांचे लक्ष संभाव्य चौकशी आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे. माझे कोकणसाठी सागर कदम, खेड, रत्नागिरी. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.